नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। आता आपण 100 महत्त्वाच्या बातम्यांचा सुरुवातीला वेगवान आढावा घेऊया। सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत। कारण नसताना धनंजय मुंडेंना बदनाम केलं जात आहे। आमच्या कुटुंबियांची बदनामी करण्याचं काम सुरू झालंय। धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंचा धसांवर निशाणा। खोक्यासोबत सुरेश धस यांनाही आरोपी करा। धस किती धुतल्या तांदळासारखे आहेत, आम्हालाही बोलता येतं। संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणूनच आम्ही गप्पा आहोत। अजय मुंडेंचा हा हल्लाबोल। सतीश उर्फ खोक्या भोसले माध्यमांना सापडतो पण पोलिसांना नाही। सतीश भोसलेवर अंजली दमानी यांची ही पोलिसांवर टीका आहे। खोक्या बोक्या या पिल्लांमुळे बीड बदनाम होत आहे। जितेंद्र आव्हाडांचा सतीश भोसलेवर निशाणा। याची चूक झाली, त्याला त्याचं फळ मिळालं पाहिजे। खोक्या भोसलेवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, मनोज जरांगेंचं वक्तव्य आहे। सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। बीड जिल्हा न्यायालयात उद्या दुपारी सुनावणी होणार। सतीश भोसलेच्या वकिलांची माहिती। दरम्यान अटकेची कारवाई टाळण्यासाठी खोक्याची धावपळ सुरू झाली आहे। प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर सत्र न्यायालयाचं निरीक्षण काढून टाका। मुंबई हायकोर्टात महत्त्वाचे निर्देश। मुंबई हायकोर्टातील सुनावणीत प्रशांत कोरटकरला झटका। कोरटकरनं धमकीमध्ये अनेक आक्षेपार्ह शब्द वापरलेत। कोरटकरनं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। इंद्रजित सावंतांचे वकील असीम सरोदेंची माहिती। राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय घ्या। मुंबई हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश। कोरटकरच्या जामिनावर थोड्याच वेळात कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवले पाहिजेत। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। भोंग्याच्या आवाज मर्यादेचं पालन सर्वांनाच करावं लागेल। मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत वक्तव्य। कुणालाही सरसकट भोंग्याची परवानगी देण्यात येणार नाही। भोंग्याच्या परवानगीची तपासणी करण्याची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांची आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। गंगाजलनं त्रास होतोय, मात्र 7:30 नंतरच्या पाण्यानं कधी त्रास झाला नाही। राज ठाकरेंच्या कुंभमेळ्यावरील वक्तव्यावरून नितेश राणेंची टीका। हिंदू धर्माला वाकड्या नजरेनं पाहण्याचा एक कलमी कार्यक्रम। नितेश राणेंचा हल्लाबोल। लाडक्या बहिणींच्या हप्त्याची रक्कम वाढवणार नाही असं नाही, पण आम्ही लगेचच 2100 रुपये देऊ असं म्हणालो नाही। पत्रकारांनी लाडक्या बहिणींवर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर आहे। सरकार निवडणुकांआधी जुमला करत नाही, नंतर विसरतं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात 2100 रुपये लाडक्या बहिणींना देऊ असं लिहिलंय। लाडक्या बहिणींच्या पैशांवरून रोहित पवारांची सरकारवर टीका। शिंदेंच्या काळातील आनंदाचा शिधा योजनेला कात्री। अर्थसंकल्पात शिवभोजन। ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शन योजनेलाही निधी नाहीये। योजना बंद केल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। कुठलीही योजना बंद झालेली नाही, सर्व योजना सुरू आहेत। शिवभोजन थाळी कधीच बंद झाली नाही। खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य। कोणतीही योजना राज्यात बंद होणार नाही। सरकारच्या योजनांवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। हा अर्थसंकल्प शिवभोजन थाळी बंद करणारा अर्थसंकल्प असून निवडणुकी अगोदर दिलेले एक तरी वचन सरकारनं पाळलं का? भास्कर जाधवांची राज्य सरकारवर टीका। सरकारमधील अंतर्गत राजकारणामुळे या योजना बंद झाल्या की काय? रोहित पवारांना सरकारच्या योजनांवर उपस्थित केला हा सवाल। चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणीच्या उत्खननामुळे शेतीचं मोठं नुकसान। खाण कामगारांचं पुनर्वसन करा, त्यानंतर खाणीचं काम सुरू करा। वडेट्टीवारांची विधानसभेत मागणी। खाणपट्ट्याला राज्य सरकारनं मान्यता दिली असेल तर अटी शर्तींचं पालन करण्याचे आदेश मिळतील। संबंधित कंपन्यांना अटी शर्तींचं पालन करण्याचे आजच दिले जातील आदेश। शंभूराज देसाईंचं वक्तव्य। अधिकाऱ्याला धमकी देणारा आवाज माझाच। त्या अधिकाऱ्यानं जमिनीच्या अनेक प्रकरणात बदनामी केलेली आहे। आमदार संदीप क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण। तर देशमुख हत्या प्रकरण उचलून धरल्यानं टार्गेट केलं जात आहे। आमचा फोकस हटणार नाही, क्षीरसागर यांचं वक्तव्य। न्यायासाठी लढणाऱ्यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न। धस आणि क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी 12 मार्चला केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं श्रीरंग फड नावाच्या व्यक्तीलाही धमकावलं होतं। मुंडे आणि कराडवर दमानी यांचा आणखी एक आरोप। त्यामुळे धनंजय मुंडे सहआरोपी होणं गरजेचं, अंजली दमानी यांचा दावा। हलाल विरुद्ध झटकावरून वाद। हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशन असलेल्या दुकानातून मांस खरेदी करण्याचं नितेश राणेंचं आवाहन। दरम्यान काहींना भारतातच वेगळा पाकिस्तान करायचा आहे। राऊतांचा राणेंवर निशाणा। बाजारात हिंदू खाटी किती आहेत ते तरी नितेश राणेंना माहीत आहे का? उघड्या अर्थसंकल्पाला झाकण्यासाठी बकरा समोर आणलाय। जितेंद्र आव्हाडांची राणेंवर टीका। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळातील खरेदीचा गोंधळ उघड। 35 कोटींच्या 100 शववाहिका जानेवारीपासून धुळखात पडून आहेत। महानगरपालिका आणि नगरपालिकांना शववाहिका देण्यात येणार होत्या।
राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचं आंदोलन, विधान भवनावर कांदा, कापूस, तूर, सोयाबीन फेकून आंदोलन. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.